अब सुनते हैं मराठी में मुख्य समाचार। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। एलपीजी सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी नागरिकांनी डिजिटल माध्यमांचा वापर करावा, वितरकांकडे जाऊन अनावश्यक गर्दी करू नये असा सल्ला सरकारनं दिलाय। दरम्यान एलपीजी घेऊन येणाऱ्या भारताच्या ग्रीन आशा या जहाजानं होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितरित्या पार केली आहे। पश्चिम आशियामध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर या समुद्रधुनीतून आलेलं हे 9वं भारतीय जहाज आहे। पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर टाटाच्या नेतृत्वाखालील एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस आज या प्रदेशातून ये-जा करणाऱ्या 30 अनुसूचित आणि अनियोजित विमानसेवा संयुक्तपणे चालवणार आहे। इंडिगोच्या सेवा निवडक विमानसेवा सुरू ठेवतील, तर एअरलाईननं सांगितलंय की या 30 पैकी 10 विमानसेवा संयुक्त अरब अमिरातीसाठी ये-जा करणाऱ्या अनियोजित सेवा असतील। या विमानसेवा स्टॉलच्या उपलब्धतेवर आणि भारतीय आणि यूएई प्राधिकरणांकडून मिळणाऱ्या नियामक मंजुरींवर अवलंबून असतील। आयुष मंत्रालयाच्या वतीनं बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार इथं उद्या योग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। येत्या 21 जून रोजी 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार असून त्याचाच एक भाग म्हणून हा योग महोत्सव होणार असल्याचं केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं। ते काल बुलढाणा इथं वार्ताहरांशी बोलत होते। या योग साधनेमध्ये 7,000हून अधिक योग साधक सहभागी होणार आहे। संसदेनं मंजूर केलेल्या जनविश्वास विधेयकामुळे देशातील कायदेशीर प्रक्रियेत मोठा बदल होऊन व्यापार सुलभता वाढणार आहे असा विश्वास केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केलं। या विधेयकामुळे किरकोळ तांत्रिक गुन्ह्यांसाठी आता कारावासाऐवजी केवळ दंड आकारला जाईल। या निर्णयामुळे न्यायालयीन प्रक्रिया अधिक वेगवान आणि तर्कसंगत होण्यास मदत होणार आहे असं शेखावत यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलंय। जनविश्वास विधेयक हे भारताच्या प्रगत भविष्यासाठी ऐतिहासिक पाऊल असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। 79 कायद्यांमधील 1000हून अधिक ब्रिटिशकालीन जाचक तरतुदी रद्द झाल्यामुळे देशात व्यापारातील सुलभतेला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। उद्या आणि परवा अर्थात 7 आणि 8 एप्रिलला ओसीडब्ल्यू आणि महानगरपालिकेच्या वतीनं 36 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार असल्यानं या काळात अनेक भागातील पाणी पुरवठा बाधित होईल। मंगळवारी 7 एप्रिलला सकाळी 10 वाजता सुरू होणारा हा शटडाऊन बुधवार 8 एप्रिलच्या रात्री 10 वाजेपर्यंत असेल। या ओसीडब्ल्यूकडून शटडाऊन संबंधी मिळालेल्या माहितीनुसार पेंच 1, 2, 3 आणि 4 जलशुद्धीकरण केंद्रांवर हे शटडाऊन घेण्यात येणार आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता ऐकता येईल। नमस्कार।